नवरात्रीचे उपवास चालू झालेत म्हटल्यावर साबुदाणा वडे तर झालेच पाहिजे. त्यासाठी इथे मी 4 उकडलेले बटाटे घेतलेत, ते सोलून घेतलेत. 2 वाटी साबुदाणा भिजवून घेतलाय. छान मोकळा मोकळा भिजवला गेलाय हा. साबुदाणा भिजवताना त्याच्या अगदी लेवलने पाणी ठेवायचं, म्हणजे तो व्यवस्थित मोकळा मोकळा भिजवला जातो. त्यामध्ये घातले 2.5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, मिरचीची आणि जिऱ्याची पेस्ट घातलेली आहे. आता ही मिरचीची पेस्ट आपण आपल्या आवडीनुसार, आपल्या अंदाजानेच घालायची. चवीनुसार मीठ घालायचे. बटाटे उकडलेले ते सगळे कुस्करून यामध्ये घालायचे आणि हे पीठ छान मळून घ्यायचं. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि वडे थापून घ्यायचे. तेल लावल्यामुळे वड्यांचं पीठ हाताला चिटकत नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेम वरतीच हे छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. हे वडे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाऊ शकता. जी आपण पातळ शेंगदाण्याची चटणी करतो त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा सगळ्यात छान म्हणजे काकडीच्या कोशिंबिरी सोबत खाऊ शकता. हे पहा, वडे तळून झालेले आहेत. छान फुगले आहेत वडे. मस्त गरमागरम खमंग वडे तयार आहेत. वडे नसतील खायचे तर याच पिठाने तुम्ही थालीपीठ सुद्धा करू शकता.